कासारवाडी अशा पद्धतीचा हा सामना. प्रेक्षकांचं करूया स्वागत, पाहुण्यांचं करूया स्वागत. आता सामना सुरू होतोय. चला, आजच्या रात्रीतला पोल सुरू होत असताना आपण बघाल बरोबर 11:52 झाली आहेत. चला, 3 षटकं आपल्याला 15 मिनिटांमध्ये टाकणं गरजेचं आहे आणि खेळपट्टीवरती आपण पाहता त्या सामन्याला सुरुवात. पहिला बॉल समोरच्या दिशेला ठेवला, जिथे आपण बघताय वाडिश लॉंगरमध्ये कार्पेट स्ट्रोक. मोठी चेस जिथे आपण पाहिली आहे, बॉल आणि क्षेत्ररक्षकामध्ये होती, परंतु अखेर करून क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न इथे यशस्वी राहिले आहेत आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहता बॅटिंग करत असताना या सामन्यामध्ये सध्या बांगरवाडी टीमला 2 धाबा मिळत आहेत. सुरुवात 2ने केली आहे, डबलने सुरुवात केली आहे. आपण पाहताय चांगल्या पद्धतीनं इथून धावफलकाला सुरू केलेलं आहे बॅटिंग करणाऱ्या मैदानावरती बांगरवाडी टीमने. मगाशी ज्यावेळेस आमचे साथी समालोचक अंकुजी निरगुडा सर मुलाखत घेत होते त्यावेळेस सांगितलं की सासूरवाडीचा संघ आहे. ऑलमोस्ट इथे कॅप्टन आपण बघितले कासारवाडी टीमचे. म्हणजे आता सध्या हा सामना मैत्रीच्या नात्याचा आहे आणि जरूर आपण पाहता फटका इथून समोर लॉंग ऑफच्या दिशेला मिळतील 4. ॲक्च्युअली रिप्लेमध्ये आपण बघाल जडमध्ये केलं होतं, क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर केला आणि त्यामध्ये परफेक्टली खोदून काढत असताना समोरच्या दिशेला चौकार जो प्राप्त केला मैदानामध्ये बॅट्समन महादुया बाटरने. 4 षटकाचा सामना आहे. खेळपट्टीवरती आपण बघाल चांगल्या पद्धतीची लढाई सुरू झाली आहे आणि समोर मैदानावरती पावप्लेमध्ये आघाती फलंदाजी केली जाते. म्हणतात ना सिकंदर, तो सिकंदरच असतो, तो हालातांच्या समोर कधी झुकत नाही आणि तो लढणं जाणतो. मैदानावरती आपण पाहता माधूच्या बाटमधून स्वेरलेकच्या वरून चौकार. टॉप लेवलचे सारे खेळाडू खेळाया जमती, टॉप लेवलचे सारे खेळाडू खेळाया जमती. सलग 2 चेंडू आणि 2 चौकार खेळले आहेत मैदानामध्ये बॅट्समन माधू या फलंदाजाने अजून एक आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका मिसटायमिंग आहे. 38 सर्कलला तोडलं म्हणजे फलंदाज इथून बचाव धोंडू शकतायत. समोर आता धावबाची संधी, त्यामध्ये आपण बघाल रिस्की मामला, सिग्नल फिट ओयूटी फलंदाज बाद. रनआउटच्या माध्यमातून बॅटिंग करत असताना बॅट्समन नरेश आउट. रामसे साहेब चषक सभापती आज रंगलाई नारायण रामसे साहेब चषक सभापती आज रंगलाई नारायण रामसे साहेब चषक सभापती आज रंगलाई नारायण रामसे साहेब चषक सभापती. थँक्यू डीजे. बाद व्हावं लागलं बॅटिंग करत असताना मैदानामध्ये आपण पाहिलं तिथे नरेशला 0चा शिकार, जो मात्र मैदानावरती नरेश ठरला. कारण रिस्की सिंगल मैदानावरती फलंदाजाचा खेळ उद्ध्वस्त करत असताना आपण बघितला आणि सामन्यामध्ये आपण पाहू शकता आता इथून गोलंदाजी करत असताना कासारवाडी टीमने कमबॅक दर्शवलेला आहे. ऑल ओव्हर फुल टॉस, प्ले अँड मिस, फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज आला काय आणि माघारी परतला काय, सेम टू सेम. किंचित बऱ्याच्या क्षणामध्ये फलंदाजाला घ्यावा लागतो माघारीचा प्रवास. कवी आउट. सभापती नारायण रामसे साहेबांच्या नावाने. या टीमची डिफेन्सिव्ह स्ट्रोक स्वतःला कंट्रोलमध्ये ठेवलंय. फक्त आणि फक्त आपण पाहू शकतायत पुष्कळ हाताने हा चेंडू डिफेन्स केला आणि शॉर्ट फाईन मधून एक सिंगल जी या बॉलवरती प्राप्त केली आहे. सिंगल येईल. स्कोरबोर्डला 12. सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना बांगरवाडी टीम एका षटकाचा खेळ मैदानावरती संपन्न होतोय, जिथे पहिला चेंडू डबलसाठी ठरला होता, दुसरा चेंडू चौकार, तिसरा चेंडू चौकार, त्याच्यानंतर 1+ रनआउटची विकेट, त्याच्यानंतर पुन्हा विकेट आणि मग सिंगल. म्हणजे हे षटक आपण पाहू शकता गोलंदाजी करणाऱ्या मैदानावरती कासारवाडी संघाकरिता देखील खूप चांगलं ठरलेलं आहे. 12ला 2 विकेट अशा पद्धतीची ही अनुकूल परिस्थिती जी बॅटिंग करणाऱ्या मैदानावरती बांगरवाडी संघाची बघायला मिळते आहे. सभापती चषक ही स्पर्धा आपण प्रत्येकी रात्रीमध्ये ठराविक चांगल्या पद्धतीनं बघितली आहे आणि जरूर गेटाजवाडी संघाची उपस्थिती होते, त्यामुळे त्यांचा आम्ही वेलकम करू. खूप दूरवरचा प्रवास त्यांनी केला आहे. आपण पाहू शकाल मुरबाड आणि त्याचबरोबर कर्जतच्या बॉर्डरवरती नेहमीच आपण भरपूर सारी गावं बघतो आणि तिथूनच प्रवास मसा विभागातून आपण पाहू शकता गेटाचोटी टीमने केले. त्यांचंही सरचे स्वागत असेल. 12 बनल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये 2ला सुरुवात होती. गोलंदाज मंथन.
हो, मंथनचा पहिला चेंडू फुलटॉस होता. स्वतःला इथून पुनश्च एकदा फलंदाज जर पाहिलं तर कंट्रोलमध्ये ठेवतायत, कारण अगोदरच पहिला पॉवर प्लेमध्ये जिथे अधिकच्या धाबा तर आल्या होत्या पण विकेट विनाकारण गमावलेल्या आहेत. त्यामुळे इथून अधिकचा दबाव बनू नये आपल्या टीमवरती याबाबत मैदानावरती बॅटिंग करणारा बांगरवाडी संघ चांगल्याच पद्धतीनं सेन्सिबल क्रिकेट खेळतो आहे. सिंगल अली मैदानावरती जिथे आपण पाहता स्कोर बोर्डला आता या 13 धाबेवरती बॅटिंग करणारा बांगरवाडी संघ पोहोचलाय. सामना खूप चांगला आहे. हो, शपल होऊन खेळत असताना मैदानामध्ये बॅट्समन माधू बघायला मिळत आहेत. फाईन लेगच्या फिल्डर बॉलवरती आले, धाबाची संधी. हो, घडलंय काय यावेळेस देखील भरपूर मोठी चुकी केली आहे गोलंदाजी करत असताना कासरवाडी टीमने आणि तिथे खेळपट्टीवरती आता 2 रन्स. बघा, माधूला जीवनदान म्हटलं मग इथे सर्व काही शक्य ठरू शकेल. धावा येतील. त्याच्यानंतर जरूर उल्लेख करायला गेलं तर भरपूर साऱ्या वयाचा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय आणि म्हणतात ना, एखाद्या माणसाला वय हे तकवत जरी असेल तरी त्या खेळाडूला जर आवड असेल तर त्याला संधी आणि त्याला खरं तर नक्कीच मैदानावरती येण्याची इच्छाही जरूर होत आहे. आज मैदानावरती यंगस्टार्स खेळाडू खेळत असताना पण पाहताय, अनुभवी खेळाडू खेळत असताना पण बघाल. म्हणजे प्रत्येकाला आवड आहे आणि क्रिकेटचा खेळ म्हटला मग तुम्हाला सर्व काय मिळतं, आनंद, ओळख, त्याच्यानंतर खूप काही. आणि जरूर सामन्यामध्ये आपण पाहताय आजच्या रात्रीमध्ये या स्पर्धेमध्ये खूप काही आपण एन्जॉय करतोय. इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टम्पला चेंडू सोडेल, खेळपट्टीवरती आता अतिरिक्त चेंडू, व्हाईट बॉल. सर चेक करायचंय का? होरोल आपण पाहाल मेन अंपायर दर्शवतात की हा चेंडू सेफ झोनच्या आतमधून एंटर होतोय. त्यामुळे त्या पंचांच्या निर्णयावरती आपल्याला सहमत व्हावं लागेल. याच दरम्यान आपण पाहाल सुस्वागतम 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 सचिनजी बांगारे सरांचं शुभागमन झालेलं आहे. सरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या, आपलंही सरचं स्वागत. रेफर केलं जात आहे, चेक केलं जाईल टेक्निकल रूममध्ये. बॉलिंग करत असताना मैदानामध्ये कासारवाडी संघ आणि गोलंदाज आपण पाहाल मंथन तिथे गोलंदाजी करतायत. आणि आता तिसऱ्या पंचांचा निर्णय, व्हाईट बॉल. ऑफस्टम्पला चेंडू सोडतोय, त्यामुळे आता पंच दर्शवत आहेत हा चेंडू पुन्हा फेकावा लागेल गोलंदाजी करत असताना मंथनला. एक्साच्या स्वरूपामध्ये आपण पाहाल स्कोरबोर्डवरती 18 धाबा धावफलकावरती आहेत. धीम्या गतीचा खेळ मैदानावरती बघायला मिळतोय सध्या. हो, पुढे ठेवलंय, जडमध्ये केलं होतं, खुदून काढलंय. वाडिश लॉंगॉन आणि मिड विकेटच्या बरोबर मधोमध फटका खेळत असताना मैदानामध्ये बॅट्समन तिथे खेळपट्टीवरती आपण सिंगलची किरणच्या बॅटमधून आलेली आपण पाहिली आहे. सध्या मैदानामध्ये आपण पाहाल शांतता दिसते आहे. पहिला पॉवर प्लेमध्ये आक्रमण केली होती परंतु या षटकामध्ये सध्या सिंगल डबल्सला प्राधान्य दिलं जातं. हो, पुढे ठेवले गतिमंत चेंडू, हाय बॉल खूप चांगला आहे, गोलंदाजी मार्कवरती मंथनच्या माध्यमातून डॉट बॉल. 4 षटकाचा सामना. कासारवाडी टीम या सामन्यामध्ये गोलंदाजी करतोय, फिल्डिंग सेटअप आणि त्याच्यानंतर प्रत्येकी खेळाडू चांगलंच क्रिकेट खेळतोय. हो, फुल टॉस बॉल, स्ट्रायकर बॅटर महादू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. मिस्टामिंग कमजोर स्ट्रोक आणि त्यामध्ये आपण पाहाल बॅटरला घ्यावा लागेल पविलियनचा आसरा आणि फलंदाजी करत असताना महादू तंबूच्या आसऱ्याला विकेट. रे आला तो कर्जतवाला, अरे कोण रे आला या कोटिंब्याला, तो कशात कम नाही रे दादा, कशात कम नाही रे. आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे, आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे, आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे, आमच्या दादाच्या या नावात दम हाय रे. थँक्यू डिझाईन.
18 धाबा स्कोरबोर्डला आहेत. सध्या फलंदाजीसाठी आपण पाहू शकाल नक्कीच अगदी बांगरवाडी टीमच्या माध्यमातून आपण बघाल सचिन सर जे इथे दाखल होत आहेत. पेशाने जर पाहिलं तर नक्कीच आपल्या भारताचे खरतर आर्मी या क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत आणि जरूर आज आपल्या गावाकरिता ते मैदानात छातमध्ये खेळण्याकरिता इंटर राहिलेले आहेत. चला बाट कोणाची हरवली आहे प्लीज आपण यस एक्झॅक्टली बांगरवाडी टीमचीच आहे त्यामुळे मिळाली आहे. सामना खूप चांगला आहे मैदानावरती आपण पाहू शकाल. सध्या तरी दोन्ही संघ आमने सामने खेळत असताना आपापलं चांगलं क्रिकेट दर्शवत आहेत. समोर सामन्यामध्ये गोलंदाजी मार्गवरती नरेश चले. तिसऱ्या स्पेलमध्ये स्कोरबोर्डला 18 धावा आहेत. वाटलं होतं की टार्गेट हे मोठं राहील पण सध्या फलंदाजीला शांत केलेलं आहे. धावाच येत नाहीयेत सध्या या सामन्यामध्ये. हो पुढे ठेवले बाटची टॉप एज शॉर्ट टर्डमॅन डाऊन दी बॉल पकडला जाईल. संपला खेळ. बॅट्समन आउट. झाला 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 त्याच्या नावाचा बोलबाला. झाला 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 त्याच्या नावाचा बोलबाला. और नारायण राम से आला दादा कोटिंबे वाला. नारायण राम से आला दादा कोटिंबे वाला. नारायण राम से आला दादा कोटिंबे. थँक्यू डी साहेब. 18 वरती इथून अजून एक लॉस सामन्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या बांगरवाडी टीमला करावा लागेल. मॅचमध्ये आपण पाहू शकता भरपूर सारी शांतता पसरली आहे. स्कोरबोर्डवरती आपण बघाल पूर्णतः धाब्यांची कोंडी जी इथून आता बनत चालली आहे. नवीन बॅटर खेळपट्टीवरती आता सुरेश मैदानामध्ये इथून पाठवले जात आहेत. फिल्डिंगमध्ये उल्लेख केला तर आपण बघाल पॉईंट कव्हर लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट आणि स्वेलेग अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण जे सेट केलेलं आहे. अजून एक चांगला बॉल. ओ यावेळेस मात्र बाटशी टॉपेज पंचाने दर्शवलंय उंगली ऊपर म्हणजे फलंदाज इथून अनसक्सेस ठरतील. विकेट. सुरेश आउट. झाला 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 त्याच्या नावाचा बोलबाला. झाला 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 त्याच्या नावाचा बोलबाला. और नारायण राम से आला दादा कोटिंबे वाला. नारायण राम से आला दादा कोटिंबे वाला. नारायण. थँक्यू डी साहेब. सातत्यानं आपण पाहिली या स्पर्धेची चर्चा खूप भल्या मोठ्या प्रमाणामध्ये होती आहे. बघा अगदी खूप चांगल्या पद्धतीची ही स्पर्धा. आज सुभामा सर्वांना नक्कीच गर्व या स्पर्धेचा कारण आपण पाहू शकतायत खूप चांगल्या मेहनतीतून ही स्पर्धा साकार राहिली ऑर्गनायझिंग राहिली आहे. आदरणीय आपण पाहाल नक्कीच राजकीय क्षेत्रातील एक असं नाव ज्या नावाने खरतर नक्कीच 100% आपण पाहू शकता या संपूर्ण कर्जत तालुक्यामध्ये आणि त्याचबरोबर या संपूर्ण विभागामध्ये नक्कीच गोरगरिबांवरती नक्कीच एक मायेचा हात जो ज्यांनी थापला अशा आपले सर्वांचेच लोकनेते आपण पाहू शकाल. नारायणजी डामसे साहेबांच्या करतात संकल्पनेतून साकार राहिलेला हा सभापती चषक जो आपल्याला बघायला मिळतोय. 18 वरती 5 फलंदाज बाद असा खेळ मैदानावरती बॅटिंग करतोय बांगरवाडी. हो पुढे ठेवले पडल्यानंतर सबमरीन चेंडूचा इस्तेमाल गोलंदाज नरेश करतोय. अजून एक चांगला बॉल डॉट बॉल. आज मैदानावरती आपण पाल कधी गोलंदाज चर्चेत राहिलेत कधी फलंदाज चर्चेत राहिलेत आणि अक्सर टेनिस क्रिकेटमध्ये मातीची खेळपट्टी म्हटली मग खूप काही बघायला मिळतं. बॅटर चर्चेत असतात गोलंदाज चर्चेत असतात आणि आजच्या रात्रीमध्ये गोलंदाजांना करतर या खेळपट्टीने खूप चांगला नॅचरल कटर जो प्राप्त करून दिलेला आहे. समोरच्या दिशा दाखवली होती. एक सिंगल जी या बॉलवरती मिळती आहे. खूप उशिरानंतर स्कोरबोर्ड अल्टर उलटा आपल्याला बघायला मिळेल. दाफलक आता इथून 19 धाबा दाफलकावरती आहेत बॅटिंग करणाऱ्या बांगरवाडी टीमच्या. हो पुढे ठेवलंय खेळपट्टीवरती आपण पाच स्ट्रायकर बॅटर आपण बघताय सचिन सर आपल्याला बघायला मिळतील. प्ले अँड मिस डॉट बॉल गोलंदाजी करत असताना नरेशने शेवटच्या षटकामध्ये मात्र खूपच चांगली गोलंदाजी दर्शवली आणि 3 षटकांच्या समाप्तीमध्ये दाफलक फक्त आणि फक्त बांगरवाडी टीमचा 19.
19 धाबा दाखल काय भरते. चला नेक्स्ट मॅच आपण पाहाल धोत्रेवाडी विपक्षात काठेवाडी या दोन टीमच्या दरम्यान. दोन्ही टीम्स लक्षात ठेवा इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय, त्यामुळे कॅप्टन रिपोर्टिंग करून राहायचं आहे. 19 जाबा दाखल का भरते. शेवटच्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाज रमेश आता ऑन बॉलिंग मार्कवरती दाखल होतील. हो, रमेश आलेत गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू इम्प्रेस केलाय खेळपट्टीवरती गोलंदाज रमेशने आणि समोर फलंदाजाला बरोबर बेड्या घातलेल्या आहेत. मागच्या षटकापासून आपण बघाल अक्षरशः जर पाहिलं तर मैदानामध्ये बॅटिंगला पूर्णतः इथून थांबून ठेवलेलं आहे. बॉलिंग करणाऱ्या कासारवाडी टीमने का मी प्रवास केला इतका दूरवरचा तर या स्पर्धेमध्ये खेळण्याकरिता, आणि आज आलोय तर आमच्या नावाची दखल प्रत्येकी टीमने घेतली पाहिजे भावा. ओ वेगवान चेंडू समोर धाबाची संधी क्लोज. फलंदाजी करत असताना बॅटर इंटरेस्टिंग नाही आहे धाव घेण्याकरिता, आणि त्यामध्ये आता विकेट खोवावा लागेल बांगरवाडी टीमला. बॅटर आउट. दिनू खेळाडू खेळाया जमती टॉप लेवलचे सारे खेळाडू खेळाया जमती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. आज रंगलाई नारायण. थँक्यू डीज. हे फलंदाजी इथून आता भरपूर विध्वंसक झाली आहे. बॅटिंग करणाऱ्या मैदानावरती बांगरवाडी संघाचे डॉमिनेशन पूर्णतः केलं गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांनी. वा, अजून एक चांगला बॉल मैदानामध्ये आपण पाहाल. गोलंदाज रमेश गोलंदाजी करतायत. वाईड ऑर्करचा इस्तेमाल खूप सुंदर केला आणि तिथून मैदानावरती अजून एक चांगला चेंडू डॉट बॉल. 19 जाबा स्कोर बोर्डला आहेत. सामन्यामध्ये आपण पाहाल प्रयत्नशील कामगिरी आणि सक्सेसफुल कामगिरी या दोन्ही गोष्टी मैदानामध्ये रमेश आणि संपूर्ण कासारवाडी टीम दर्शवतोय. ओ शॉर्ट ऑफ लेन, गती भरपूर होती. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, मामला थोडासा क्लोज होता. शॉर्ट थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक इष्टांना डायरेक्ट हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये अनसक्सेस ठरलेत. नशीबरित्या फॉलोथ्रूवरती गोलंदाज तिथे स्वतः रमेश दाखल राहिला. सिंगल मिळते या बॉलवरती. सध्या आपण बघाल लेगबाईजमधून एखादी सिंगल जी इथून प्राप्त झाली आहे. डबल फ्रिगर स्कोरबोर्डवरती आपण पाहाल इथून बघायला मिळतोय. 20 धावा आहेत. हो, अजून एक वेगवान चेंडू समोर मैदानामध्ये फलंदाजांना पूर्णतः थांबून ठेवलंय. फलंदाजांचे 12 वाजून टाकलेत या सामन्यामध्ये आपण पाहाल गोलंदाजी करणाऱ्या सध्या तरी कासारवाडी टीमने. सर सिंगल आहे ना? दोन धावा एक्झॅक्ट आपण पाहू शकतायत या बॉलवरती मिळालेल्या आहेत. सर बाईटची काय एक तेच आम्ही तुमच्यापर्यंत चर्चा करतोय सर, कारण आपण बघू शकाल ऑलमोस्ट एकच धाब आहे. आम्हाला वाटलं होतं की हा चेंडू एक्स्ट्रा आहे, पण तसं नाही. या खेळपट्टीवरती आपण पाहू शकाल सामन्यामध्ये पंचांनी नक्कीच निर्णय कळवला आणि त्याच्यानंतर आपण बघाल बरोबर सिंगल जी 22 मधून आली. लास्ट बॉल देखील तितकाच चांगला आहे. खेळपट्टीवरती आपण पाहाल याही बॉलवरती फक्त आणि फक्त एकच धाव मिळाली आहे. सामन्याचं पहिल्या डावाचा अंत इथून होत असताना बघायला मिळत आहे, जिथे 22 धाबा स्कोर बोर्डला 24 बॉलचा सामना करून बांगरवाडी टीमने बनवल्यात आणि 23 धाबेचं टार्गेट अपोजिट आता चेसिंग करावं लागेल. चला कॅप्टन या एक्झॅक्ट धोत्रेवाडी आणि काठेवाडी हे दोन्ही टीमचे कर्णधार या आपण टॉस करतोय. चला 23 धाब्याचं टार्गेट इथे सेट केले जात आहे. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन या काठेवाडी विपक्षात धोत्रेवाडी अशा पद्धतीचा सामना आहे. चला दोन्ही टीम कॅप्टन या टॉस केला जातोय. आपण बघाल सभापती चषक तिसरी नाईट या स्पर्धेची पाहायला मिळते आहे. चालू सामना देखील आता खूप चांगला बघायला मिळेल, बट धावा कमी आहेत त्यामुळे आता कमी धावा सन्मानजनक ठरवतील का गोलंदाजी करत असताना बांगरवाडी टीमचे गोलंदाज आणि खेळाडू हे जरूर आपण बघणार आहोत. चला काठेवाडी टीमचे कॅप्टन्स या टॉस करण्याकरिता, कारण विरुद्ध टीम इथे उपस्थित आहे. अधिकचा वेळ घेऊ नका प्लीज. मगाशीच आम्ही तुमच्यापर्यंत ही सूचना पोहोचवली होती. त्यामुळे कॅप्टन या टॉस केला जातोय लगेचच.
कोण रे आला तो कर्जतवाला अरे कोण रे आला या कोटिंब्यावाला तो कशात कम नाही रे दादा कशात कम नाही रे आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे आमच्या नारायण डामसे दादाच्या या थँक्यू डिझाईन. चला टॉस होत असताना आपण बघाल आजच्या रात्रीतील दुसरा सामना पाहायला मिळेल. पाहुण्यांच्या शुभेच्छा. आपण टॉस होत असताना बघताय काठेवाडी विपक्षात धोत्रेवाडी अशा पद्धतीचा सामना. टॉस झालेला आहे. धोत्रेवाडी टीमने टॉसमध्ये इथून कौल जिंकलेला. निर्णय थोडासा पेंडिंगमध्ये ठेवला आहे, बट असो निर्णय लगेचच कळवा 5 मिनिटांमध्ये. आणि आता चालू सामना जिथे आपण पाहाल 24 बॉल 23 धावा. इथे आपण बघताय लो स्कोरिंग बॅटल. आणि लो स्कोरिंग बॅटल आता नक्कीच कशा पद्धतीनं घडेल हे ऐकवण्यासाठी कमेंट्री बॉक्समध्ये करूया परिवर्तन. आणि जोडले जातील कॉम्बॉक्समध्ये आमचे साथी समालोचक अंकुश सर. थँक्यू. Hell is thank you so much. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. टीमची टोटल धापा संख्या आपण पाहिली. बॅटिंग करत असताना सर्वप्रथम बांगरवाडी संघाने धापा बनवल्यात पहिल्या 17 मध्ये. 22 बनवल्यात बघा माप्यानं असावी. आणि 23 बनवायच्यात आता नेक्स्ट इनिंग मध्ये कासरवाडी संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालं. अगदी परली विभागमधून हा संघ इथपर्यंत दाखल झाला. आपण पाहतोय कासारवाडी संघ अगदी बऱ्याच लांबून हा संघ इथपर्यंत खेळण्यासाठी सज्ज झाला या मैदानावरती. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतो पहिलं षटक पॉवर प्लेमध्ये कवी आलाय. अगदी क्रिकेटचा बराचसा अनुभव असलेला गोलंदाज. हो पहिला बॉल अगदी वेगानं फेकला बॅटवरती डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अगदी नजदीक ही मामला त्या ठिकाणी अगदी पाहायला मिळालं असतं. डायरेक्ट हिट झाले असते ते कदाचित इथून पहिल्यांदाच मंथनला मी ते म्हणून इथून आता तंबूमध्ये परतावा लागला असतं. परंतु कॉल होता मी ते म्हणून विष्णूचा त्या ठिकाणी डेंजर झोनमध्ये धावायचं होतं मंथनला. त्या ठिकाणी डायरेक्ट हिट देखील झाले. आपण पाहतो धावा थोडंसं कमी आहेत त्यामुळे इथून रिक्स आता इथून घेत आहेत बांगरवाडी संघाचे खेळाडू. प्रत्येक चेंडूमध्ये आप फटका फसलाय. उंच गेला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणीही नाही आहेत. लॉंग ऑफ असा खेळाडू त्या ठिकाणी पोहोचला जाईल. या चेंडूवरती फक्त सिंगल दाब या ठिकाणी म्हणले जाते. बघा सिंगल डबल्सनं सध्या प्रभास सुरू आहे पॉवर प्लेमध्ये. मी तर म्हणेन जशी बॅटिंग केली होती बांगरवाडी संघानं त्याच इंटेक्शननं सध्या आता इथून बॅटिंग कासारवाडी संघ देखील करतोय. कारण विकेट फार महत्वाचं असतं. विकेट इथून अजून एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतो. अगदी लेग स्टम्पच्या जवळून जाणारा चेंडू थोडंसं पडल्यानंतर अतिरिक्त गती कमी पाहायला मिळाले या चेंडूवरती. आणि सरळ मध्ये फलंदाज मंथनला बीट करत हा चेंडू सरळ यष्टिरक्षकच्या हातामध्ये जाऊन विसावला जातोय. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतो. याच इंटेक्शननं गोलंदाजी करावी लागेल. अगदी मॅच जणू आपल्याला लो स्कोरिंगची पाहायला मिळते परंतु इतकी सोपी नाही आहे ही मॅच देखील. जसं ज्या लो स्कोरिंगच्या मॅच असतात ना अगदी त्या आपल्याला सोपं वाटत असतं परंतु ज्यावेळेस डॉट बॉल येतात विकेट येतात त्यावेळेस अशा मॅचेस बऱ्याचशा आपल्याला शेवटच्या बॉलपर्यंत जाताना आपण पाहिला. परंतु यावेळेस काय घडलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये विकेट किपरच्या माध्यमातून झाल्या चुका. लॉंग स्टॉप रिजन वरून चाललाय नॉन स्टॉप सीमारेषा पार आलाय हा चौकार. नशिबाचा 4 रन. जनतेचा तो सेवक हाय घेन माघार त्यांच्या रक्तात नाही. जनतेचा तो सेवक हाय घेन माघार त्यांच्या रक्तात नाही. चूक करू नका हलक्यात घ्यायची. चूक करू नका हलक्यात घ्यायची. कुणाच्या बसकी पात नाही. उडामसे साहेबांना टक्कर द्यायची नाही. बसकी पात नारायण. थँक्यू डिझर. हो यावेळेस देखील मिस टायमिंगचा फटका आपल्याला पाहतो. मिड विकेट रिझन मध्ये अगदी प्रॉपर कनेक्शन नव्हतं त्या ठिकाणी. एकदा पूर्ण दुसरी धाब्यासाठी प्रयत्न निघालेत त्या ठिकाणी. आणि इथून देखील पुन्हा एकदा 2 धाबा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतंय. बघा च्या बॉलवरती लेग बाईकच्या स्वरूपामध्ये एक चौकार आपण पाहिला. त्यानंतर या 2 धाबा अगदीच या षटकामध्ये कवी बांगारीला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. आणि त्याच्या या पहिल्या षटकामध्ये अगदी
कुठंतरी धाबा आपण एक्स्ट्राचा खर्च करताना आपण पाहिल्यातले विकेट किपरच्या माध्यमातून देखील मागच्या चेंडूमध्ये आपण जो चौकार पाहिला चुका फार कमी प्रमाणामध्ये कराव्या लागतील या मॅच मध्ये, परंतु यावेळेस बॅटची लिडिंग एज वरच्या कडेला चेंडू या ठिकाणी लागला आणि सरळ लेग स्लिपच्या हातामध्ये या ठिकाणी कॅच पकडलाय. फलंदाज होईल मंथन ह्या बॉलवरती बाद. नारायण राम से आला दादा कोटिंबे वाला, नारायण राम से आला दादा कोटिंबे वाला, नारायण राम से आला दादा कोटिंबे वाला. थँक्यू डुसर, थँक्यू सो मच. मंथन बाद झालं या ठिकाणी. बघा थोडंसं निराश असेल स्वतःबद्दल, कारण इथून मी तर म्हणेन चांगली बॅटिंग करत होतो. सिंगल डबलनं आज सामना जिंकला जाऊ शकतो. त्याच पद्धतीने इथून जर या पद्धतीचं विकेट मी तर म्हणेन कासारवाडी संघानं गमावलं तर थोडंसं मग तर म्हणेन अडचणीमध्ये येऊ शकतो. हे ओळखलं फार गरजेचं होतं या ठिकाणी, परंतु इथून खराब फटका आणि त्यानंतर मात्र मंथनचे आलेले विकेट या ठिकाणी आपल्याला पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रदीप मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 18 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे. एखादं कमी धाब्याचं षटक, एखादं मॅडम षटक, एखादं 2 विकेट या षटकामध्ये जर का आलं तर मॅचमध्ये मजा येईल. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय महादू बांगारीला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. अगदीच क्रिकेटचा बराचसा अनुभव असलेला गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती. प्रकाश सरांनी उल्लेख केला होता या खेळाडूच्या बद्दल. बॅटच्या स्लॉट मध्ये आणि त्याला फेकून दिलाय मिड विकेट सीमा रेखा पार. मॅक्झिमा मिट फलंदाज विष्णू दुमणेच्या बॅट मधून आलाय. हा आकाशाला गवस निघाला ना षटकार. या कर्जत शहरात शॉर्ट पिच लेन जागा बनवली आहे क्षेत्ररक्षकाच्या. अगदीच यावेळेस मात्र चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. अगदीच असं वाटलं होतं चेंडूने अतिरिक्त बाउन्स झाला की काय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि या बॉलवरती पुन्हा एकदा 2 धाबा या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. प्रदीप आणि विष्णूला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये अगदीच सामन्याच्या जवळ पोहोचला जातोय. आता संघ टीमची टोटल धाबा संख्या 16 वरती जाऊन पोहोचले. फार चांगला क्रिकेट दोन्ही संघाच्या माध्यमातून सध्या पाहायला मिळतोय. परंतु हेलिकॉप्टर आणि तो चाललाय लॉंग ऑन सीमा रेषा पार. आणि या षटकारानं मात्र टीमची टोटल धाबा संख्या जाऊन पोहोचेल ते अर्थातच 22 वरती. क्या बात आहे, कमालीचा फटका या ठिकाणी आपण पाहतोय. अजून एका धावसंख्येची गरज आहे. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. मेने हेलिकॉप्टर अगदी MS धोनीची आठवण करून देणारा फटका खऱ्या अर्थानं विष्णू धुमण्याच्या बॅटमधून आपण पाहिला. एका धाबेची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सेंचुरीबल क्रिकेट आणि या एका जाबेनं मात्र आता इथून सामना जिंकलाय टीम कासारवाडी संघानं. क्या बात आहे. फक्त मी तर म्हणेन 10 चेंडू मध्ये आज सामना जिंकलाय आणि इथून तब्बल आयोजकांचा बेल देखील इकडे वाजवलाय. चांगली बॅटिंग राहिली आहे. मी तर म्हणेन विष्णू दुमणेनं 2 षटकार त्यांना ठोकले. अगदीच एक अनुभवही खेळाडू आहे. अनुभव काय असतो ना ते त्यांना पणाला लाभला, अनुभव दाखवला त्याने या मॅच मध्ये. आणि एकतर्फी मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. 1 साइड मॅच. आणि या बघा नेक्स्ट मॅच असेल या ठिकाणी आपण काटेवाडी आणि त्यांच्या विरोधात असेल धोत्रेवाडी. या दोन्ही संघानं रेडी राहायचा. टॉस जिंकला होता धोत्रेवाडी संघानं सर्वप्रथम बॅटिंग स्वीकारली आहे, त्यामुळे इथून फिल्डिंग करायची आहे. त्या अर्थातच काटेवाडी संघाला लगेच चला मैदानाच्या आतमध्ये आणि मॅच मेन ऑफ द मॅच कडे आपण या ठिकाणी बोलतोय. मॅच मेन ऑफ द मॅच आपण त्याच्या बॅट मधून तब्बल आपण पाहिले तर